नमस्कार, मी संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा. तुम्ही आपल्या 10वीला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं वाटतं. केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोडसुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 10वी ही वेबसिरीज पाहायला विसरू नका. धन्यवाद. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं ए माझ्या अशी भोकमपट्टी करून अभ्यास होणार आहे का? आणि तू एकच शब्द किती वेळा वाचणार आहेस? अरे माकडा, त्यापेक्षा चांगलं समजून घे की एकदाच. वर्षभर सरण मॅडमनी गाळा फाटस्तवर वरडून शिकवलं, तेव्हा कळलं नाही. आणि आता एकदा वाचून काय कळणार आहे? खायला का अभ्या सगळेच तुझ्यागत समजत जाऊ नको सर. हो, आम्हासनी तर मला तसा करू द्या अभ्यास. आहे घातली मध्या, उद्या पेपर आहे आपला आणि अजून अभ्यास कसा करता हेच ठरवलं नाही आपण, तर कसं व्हायचं? आब्या, उद्या पेपरला बसस्तवर ह्यांचा ह्यो अभ्यास असाच चालू राहणार आहे. तुम्हाला विचार की, पाक पेपरला बसस्तवर ह्यांच्या हातात पुस्तक असतं. कवा कवा वाटतं किती मार्क पाडतात का पाक बोर्ड फाडून बाहेर येतात, पण पास व्हायची मुश्किल होती यांची. हे ऐक की माझा, मला खरंच वाटतं र तुम्ही समद्यांनी पास व्हावं. तुला बी वाटतं ना आपण समद्यांनी एका कॉलेजला एकाच ठिकाणी कामाला आयुष्यभर एकत्र पाहिजे? मग लगा कर की चांगला अभ्यास. मी तुमच्याशिवाय नाही रे राहू शकत. आता बी तुम्ही समधी संघ आहे म्हणून शाळा सुटल्याचं एवढं काय वाटतं ना, नाहीतर पाक जीव गेला असता माझा. त्यासाठीच मला अभ्यास करायचा आहे. जिथं तुम्ही तिथं मला बी यायचं आहे. आणि मला बी लाका तसं घरात बी करमतं, पण तुमच्या बरोबर असलो ना घरची बी आठवण येत नाही लाका. काही बी झालं तरी आपण समजांनी कायम एकत्र राहायचं, कॉलेजला, कामाला आणि आयुष्यभर. कारण तुम्ही नसाल तर जगायला मज्जाच नाही लाका. तुम्हाला असं एकत्र बघितलं ना लय बरं वाटतं. हे असे दोस्त फक्त शाळेत भेटतात. तुमचं नशीब, तुमचं गाव बी एक आहे. एकत्र राहाल, एकत्र काम कराल, काय मजबूत राहाल. कारण काही का असं ना, पण मन लावून एखादी गोष्ट करताय हेच लय बघा. आणि त्यामुळं आम्ही दोघांनी तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे. दाद्या, तो राहिलेला बी पेन मलाच दिला का? आता एवढं पेपर लिहायचं म्हणजे ह्यो एक पेन पुरणार आहे का? सांग बघू. सगळ्यात आधी तुमचाच पेन संपल. आमच्या भाऊजींचा हायो एक बी शिल्लक राहिला असं वाटतंय. असाच हसत खेळत पेपर द्या, अजिबात लोड घेऊ नका, कळलं का? आणि आता तुम्ही तिघं बी इथंच जेवा, तुमच्या बी भाकऱ्या केल्यात. करा आता अभ्यास. आणि तुम्ही चला मला मदत करा. होय. अर्धा द्या, तू असं वहिनीभर स्वयंपाक करताना गावातल्या माणसांनी बघितलं तर काय म्हणतील गावातली माणसं? काय म्हणतात? आणि म्हणले तर म्हणू देत की, पण म्हणताना येताना भाकऱ्या घेऊन या म्हणावत्यास न्या. अरे घर माझं, बायको माझी, भाकरीचं पीठ माझं, भाकरी बी माझीच. त्यांचा काय बोलायचा संबंध? आणि बोलली तर बोलली, काय घ्यायचं आणि काय नाही हे माझ्यावर आहे का नाही? आता बघ मधुकरा, आम्ही तुझ्या चांगल्याच गोष्टी घेतो, वाईट गोष्टी घेतो का? नाही की नाही? तेवढं जमतं. मला बोलला का काय? आईला आब्या, दाद्या कधी कधी कौतुक करतो का आपली इज्जत करतो हेच कळत नाही बघ मला. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं जास्त प्रमाण आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण कमी आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे.
भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. भारताच्या तरुणाईचं प्रमाण तुझाच नंबर बघून बस. ये पडदेशी चल. ही की नीट नंबर बघ कुठं आहे. अभ्यास केला ना. ये पुढं मी आहे इथं ये. नंबर गावाल का दाखवू जा. हे बघा उत्तरपत्रिका व्यवस्थित चेक करा. पिना व्यवस्थित आहेत का, रेषा व्यवस्थित आहेत का बघा. दर लय भ्या वाटतंय ना. तुझा पेपर बघून लिहू बी शकत नाही. मला नाही वाटत आपल्या दोघांचा सेम येईल. असले फॅड पुन्हा सुचला असेल रे. त्याला जाऊन पहिला हाणला पाहिजे. हे माकडा. अरे आधी समधी माहिती टाक आणि मग चिटकू की बारकोड. त्यासनी कसं कळणार कोणाच पेपर आहे ते. अरे पण सगळी माहिती असते ना ह्याच्यावर. थांब इकडे दे. हे बघ आधी तो माहिती टाकायची आणि मग चिटकवायचा बारकोड. बघा सरांनी एवढं सांगितलं तरी तुझं लक्ष असेल तर ना. अरे आज पहिलाच पेपर आहे, कळेल की हळूहळू. अरे इथं चिटकी इथं हे बघ. इथं काय लिहिलंय हे वाच आणि इथं चिटकीव. तुम्हाला एवढं सांगून शिकवून टाका तीच बॉम्ब तुमची. चिटकीव. तुझा कुठला आहे? माझा सी आहे. सी आहे. तुझा सी येऊन काय उपयोग. तुझ्या नादाला नक्कीच नापास होईन. किरण्या तुझा तर काहीच उपयोग नाही आणि हायच बी लांब. पल्ले माझा बी पीच आहे. तुला काय लागलं तर सांग. अरे नको, येईल तेवढं लिहीन मी. अगं रिकाम्या जागा तरी सांगतो की. अरे खरंच नको, केलाय मी अभ्यास. आई घाल्या मला सांग म्हणलंस तर सांगणं झालेस. तिला बरं सांगतेस. ए माकडा, मी तुझं सांगत बसलो तर मी माझा पेपर गावा लिहू. ऐक तू आत्ता लिही तुझा. लय लागलं तर सांगेन. आता कपली. सगळ्यांची माहिती भरून झाली असेल, बारकोड लावून झाला असेल तर प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचा. प्रश्न समजून घ्या आणि त्या पद्धतीने लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्क्वॉड कवा बी येऊ शकतं. जर कॉप्या असल्या तर आत्ताच बाहेर टाका. मधुकर, किरण, स्क्वॉडनं जर पेपर जप्त केला तर तुमचा सोडा आमचा बाप जर आला तरी परत येणार नाही.
ए पुढे बघून की कशाला इकडे तिकडे बघतोयस? किरण्या लेका पहिलाच पेपर आहे तर तुमची ही अवस्था. सर म्हणूनच वाईट बी वाटतंय. उद्यापासून बघा. अरे आजच्या पेपरात नापास झाल्यावर उद्यापासून लिहून काय फायदा आहे? ले पुढे बघून. सर फेविकॉल द्या नाही चिटकवायला. अरे ह्याला मागं स्टिकर असतं ते काढ आणि चिटकीव तिथं. तुला ह्याला लावाय फेविकॉल देऊ का तुझ्या तोंडात तू चिटकीव? हे की काय सापडतो नुसतं? भारत आणि ब्राझीलची राजवट प्रजासत्ताक ह्या उत्तर. क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य त्याचं काय? नीट वाच प्रश्न. वेगळा घटक वगळा असा म्हणजे जे लागत नाही का नाही ते लिहायचं आहे. आता बघ, प्रश्नावली नोंदवही कॅमेरा लागतो, संगणक लागत नाही, तो वेगळा घटक आहे. आता पुढे बघ. तुझं काय चाललंय रेश्मा? हां, स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा म्हणजे असं हुशार मुलीच्या पाठीमागं लागावं लागत नाही उत्तरासाठी. हो नाही सर, ते मीच तिला याचंच बघून लिहित होते, आता ना लिहित सर, सॉरी. येतं तेवढं लिही. असं इकडे तिकडे बघून लिहू नको, नाही तर पेपर घेऊन घरी घालवीन. रेश्मी, अगं मी सांगत होते ना, तू उत्तर सांगत होतीस मला. अगं त्याला त्यासने काही फरक पडणार होता का? तू लिहि संगणक. पुढं बघ. प्राथमिक व्यवसाय खाणकाम कसं काय असेल त्यामुळे तो वेगळा घटक आहे. पानपराठा चुकी बरोबर आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त आहे, हे बरोबर आहे. मग खालचं भारत आणि ब्राझीलमध्ये एकाच वेळी समानत्व असते, असं कसं असेल? ते चूक आहे, कारण जेव्हा आपल्याकडे कारण जेव्हा आपल्याकडे हिवाळा असतो ना तेव्हा त्यांच्याकडे हिवाळा असतो. रेश्मी, कसली हुशार आहेस ग. नुसतं पाठ नाहीस तर समजून घेतलेस मनापासून. कारण मला नुसतं पास नाही व्हायचं केवढा, समजा शिकायचं आहे, माहीत करून घ्यायचं आहे. आता बघ की, उभ्या जन्मात मी केव्हा ब्राझीलमध्ये गेले असते का? पण शाळेत बसून मला समजा कळते. पुढची उत्तरं मोठी आहेत. ऐक की, ते येते बघ मला. उलट यातलं तुला काढलं ना तर सांग. नाही नको, मला येईल ना तेवढं लिहिणार. आणि तू उगाच मला दाखवण्यामध्ये तुझा वेळ नको घालू. तुला बोर्डात यायचं आहे बया. सागऱ्या, धर्माकडा ले बघून, नाहीतर होशील नापास. तू मला पेपर दाखवतोस होय? मग सागर काय तुझ्या बापाचं नाव आहे का? ए झालं की दाखवूस, मला गरज नाही, लिहिन माझा मी. बापावर कशाला जातेस? मग राहू दे, बस तसाच. ही कोण असं करणार आहे का? भाऊच की तो आपला दाखव पेपर. हुशार आहेस की. भाऊ म्हणलास म्हणजे मी बापावर जाणार नाही, है का नाही? ले बघून.
आज भूगोलचा होता म्हणून सोप्पा गेला. उद्याचं कसं करायचं? उद्या तर गणित आहे. हो तर काय, त्यात पास झालो, पण आता गणितात पास झालो तरच 10वी पास समजायचं. आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एवढं गणित चांगलं आहे की एचा वर्ग आणि बीचा वर्ग कुणी काढला असेल आणि काय उपयोग आहे याचा हा? अरे बाबा, जे सायंटिस्ट होणार आहेत, नाहीतर इंजिनियर होणार आहेत, अकाउंटंट असतात, त्यास नव्हतो की याचा उपयोग. अरे पण मग ज्यासने जे होयाचं आहे त्याला त्याचाच अभ्यास दिला तर, म्हणजे ज्याचा आपल्याला काही उपयोगच नाही तर शिकून तर काय करणार ना. आता बघ, आजच्या भूगोलात जसं भारतापेक्षा ब्राझीलचाच भूगोल जास्त दाखवलाय, तसंच या गणिताचा अभ्यास सगळ्याच कशाला. अरे बघ कसं असतं माहिती आहे का, आता 10वी पावतर का नाही कोणीच ठरवलं नसतं की आपल्याला भविष्यात जाऊन काय शिकायचं आहे किंवा काय करायचं आहे. त्यामुळं का नाही सगळ्यातलंच थोडं थोडं शिकवून ठेवतात. पुन्हा 11वीला असतेच की आपल्याला कला, वाणिज्य, विज्ञान. आणि पप्पांनी माहिती काढल्या. आणि इकडे गावात 3च असले ना तर बाहेरला काही काय असते, ज्यात आवडे तेच करता येतं. अगं पण हे झालं पुढचं, आत्ताचं काय? उद्याचा पेपर आपल्या सगळ्यासनी लय अवघड जाणार आहे. तुला कसला अवघड जातोय बया, हाच कळलं. रेश्मे, तू लय हुशार आहेस. अगं हुशार जरी असले तरी गणिताचा पेपर कुणाला कवा सोप्पा गेलाय का? आभ्या, काय करायचं र? तू शिकवशील का आम्हासनी? रेशमे, येडी बिडी आहेस का? अगं गावात गेले आभ्या तू मसनी शिकवल, आमचं काय? आणि काय मला बी सगळ्यातलं सगळं येते असं नाही बरं का. मी काय म्हणतोय, आपण माने सरांकडे जायचं का? म्हणजे एवढ्या वर्षात कुठलं प्रश्न आलेत का नाही त्याची सोपी सूत्र असतात त्यांच्याकडे. हो चालते. अरे पण हे हसणी कसं न्यायचं? हे कुठे आपल्या क्लासमध्ये? अगं त्यात काय होतंय तवा, हे बघ पेपराच्या वेळेला करताल ते मदत, एवढ्यासाठी नाच फीचा विचार करायचा. चला चल. बरं झालं काल माने सरांकडे गेलो, म्हणून तर गणिताचा पेपर सोप्पा गेला, नाहीतर सगळं अवघड होत. उद्याचा पेपर काय सोप्पा आहे, समाजशास्त्र. आणि 10वीच्या वर्षाचा शेवटचा पेपर. मग आपल्यातली समदरान मोकळंच आहे धिंगाणा घालायला. तुम्हाला सांगतो, मी एक दिवस सुद्धा घरात राहणार नाही. आमचं मदन फादर सारखं हे करू नको ते करू नको, असं कर तसं कर. यंदा दिवाळीत मामाकडं 4 दिवस गेलो सुट्टीला. आमचा मामा तर गेल्यापासून आलाच नाही. अरे अभ्या, मामा याचाच आहे साठी. आता कोण आहे त्याचं इथं? रक्ताचं नातं नाही म्हटल्यावर काय? कामी नाही बाय. आणि वहिनी तर त्याची पोरगी आहे की, तिच्यासाठी बी नाही वाटतोय त्याला. आद्या, आता ह्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, त्याच्यासाठी येईलच की त्यो. अरे पण ह्या घरात जावं वाटेल का त्याला? डोळ्यापुढं दिसेल का ती? अरे हे सगळं इसरायला जरा टाईम जाईलच की, मग तो नक्की येईल. आणि मामी कशी आहे माहीत आहे ना तुला? तुझं बी बरोबर आहे. असू देत, त्याला नसेल याचं तर तूच जाऊन की सुट्टीत मामाकडं. नाही घ्या, मला का नाही शाळा सोडून कुठंच जा वाटेना. अरे कुठंच नाही करमणार. सगळ्या पोरांनी ठरवून ठेवलेलं असतं, 10वीचा शेवटचा पेपर झाला की आपण लय काय काय करायचं. पण सकाळची संध्याकाळ होती तरी कुठं जाऊ वाटत नाही, काय खाऊ वाटत नाही. आपण जिथं असतो तिथं बंधन असलं की असं वाटतं त्यातनं कवा एकदाच सुटतोय. आणि एकदाच सुटलो की असं वाटतं त्या बंधनातच खरी मज्जा होती. आजवर गेलेलं सगळं पेपर तुझ्या बोलण्यापुढं सोपंच वाटतात. असले बोलते कावा कावा. आद्या, तू पुढच्या वर्षी आर्टला ॲडमिशन घे. मध्या, तुला खरं सांगू का, उद्या आता आपला शेवटचा पेपर आहे, पण का नाही आनंद होण्याऐवजी मला भ्यास लय वाटायला लागले बघ. म्हणजे आयचं तसं झालं तेव्हा मला वर्गात कसं तरी होत होतं का नाही.
तसंच काहीतरी व्हायला लागलंय. म्हणजे बघ की, आपण समजे एकाच कॉलेजला असणार, सगळे एकत्र असणार, तरी बी काहीतरी वेगळंच वाटतंय. मध्ये होईल ना तसंच? अरे मग काय, कॉलेजला गेलो तर सगळी संकटच, नाहीतर घरं वळलेली काय वाईट आहे हा? आणि कोणीच कुठे जायचं नाही, इथंच शिकायचं. तुझाच बाप आधी तुला मुंबईला नेईल असं वाटतंय. आणि मी जातोय. तुम्ही जीव आहे रे माझा. अरे आमच्या जीवावर जित आहे, नाहीतर तुझ्या एवढ्याशा जीवावर 5-10 वर्षातच गेला असतंस. माझ्या मरणा टपलीसवर रे कुत्रे. म्हणजे माझ्या शिवबी तुझ्याच मारणावर टपलाय बघ. कसं काय? अरे कुत्र्याला बी 10-12 वर्षातच असतं आयुष्य. तुझे कुत्र्या अरे तू कुत्रा आजवर मध्यानं मस्ती केली का नाही कुत्र्याला तोंड तुझं. की असं वाटायचं त्याला थांबवावं, पण आज कळतंय बघ, ह्यातच खरी माहिती आहे. अभ्यासात नाही, माणसात खरं भविष्य आहे. अबे तुला किती मोठी नोकरी लागेल माहित नाही, पण तू एक मोठा माणूस होशील एवढं नक्की आहे बघ. अभिजित, मी समजू शकतो, पण आता शाळेचं नाही तर समोर असलेल्या परीक्षेचा आणि भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे. सर, तुम्हीच म्हणता ना शाळेतनं भविष्य घडतं म्हणून. मग ही शाळाच नाही का भविष्य असू शकत? शिक्षक झालास तर होईल की तेही भविष्य. शिक्षक झाल्यावर त्यांच्यासमोर उभं राहता येईल सर. त्यांच्यावर बेंचवर बसताय असं नाही ना. हे बघ अभिजित, आपण आयुष्यभर विद्यार्थीच असावं असा मोह कुणाला होत नाही सांग बरं. उलट जे पुढे गेलेत ना त्यांना तर जास्तच. पण जे परत आपल्याला कधीच मिळणार नाही हे माहिती असतं, त्याचाच तर मोह सर्वाधिक असतो, हो की नाही? अखेर शाळा ही एक सुंदर आठवण म्हणूनच आयुष्यभर सोबत ठेवावी लागते. असो, आता वेळ वाया घालू नकोस, पेपर लिह. आणि अभिजित, मला आणि संपूर्ण शाळेला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. काय लिह. पल्लवी, आता अभिजितला जे सांगितलं तेच तुला लागू होतं ना ग? हो सर, त्याच्यासाठी शाळा संपली, शिक्षण नाही. आमच्यासाठी ती कायमची संपणार आहे सर. ना शाळा, ना कॉलेज, ना मित्रमैत्रिणी. गरीब घरात जन्माला आलो ही चूक आमची नसली तरी शिक्षा आवाज न्यायच की, नाहीतर आम्ही बी घेतलं असते की कॉलेजला ऍडमिशन. पल्लवी, डोळे पुस, शांत हो. तुझं सांत्वन करायला खरंच माझ्याकडे सुद्धा शब्द नाहीत, कारण तू जे सांगतेस ना तेच वास्तव आहे. तुझ्या संसाराला या शिक्षणाचा उपयोग नाही झाला तरी तुझी मुलं या गरिबीत जन्माला येऊ नयेत इतके तर नक्की उभे राहशील तू, मला खात्री आहे आणि विश्वास आहे.
आता अजिबात कसला विचार करायचा नाही. पेपर लिहा. रेश्मा, केवढा तुम्हाला सगळ्यांनाच आज खूप वाईट वाटत असेल ना? नाही मॅडम, मला तर आहे का नाही एकदम बरं वाटतंय बघा. या दोघीसनीच लय पुळका आलाय त्या शाळेचा. अहो आता तुम्हीच बघा की, उद्यापासून शाळेला यायचं नाही, लवकर उठायचं नाही, अभ्यास बी करायचा नाही आणि मार बी खायचा नाही. कसलं भारी ना. ज्याला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो त्याला शाळा कधी आवडणारच नाही. पण रेश्मा आणि पल्लवीला शाळा खूप आवडते, माहिती आहे मला. अगं पण एवढं वाईट वाटून नको घेऊ. शाळाच संपतीये, तुम्ही तर एकमेकींना भेटालच की. पोरं भेटतात मॅडम, पोरी लगीन करून जातात आणि तिकडच्याच होत्यात आयुष्यभरासाठी. एक घर, संसार, पोरबा यातच अडकून जाऊ मॅडम. एखादी लग्नाची चिठ्ठी नाहीतर बँकेचं पासबुक, हेच काय ते वाचन. पण पोराचा घेऊन तेवढाच काय तो अभ्यास. अगं मी मुलगीच आहे की, शिक्षण घेऊन मी पण शिक्षिका झाले. तुला काय वाटतं माझ्या वाट्याला संघर्ष नसेल? तुमच्या आई बापाची अडचण तुम्हासनी शिकायला पैसे कुठून आणायचं ही असेल, आमच्या आई बापाची भाकरी कुठून आणायची ही नाही. तुम्हासनी म्हणलं असतं नोकरी करून तुझं तू शिक, मला तर लगीनच कर म्हणलं. या केवढ्याला होता येईल हो जाधव मॅडम. आमचं काय मॅडम, आम्ही एका वर्गात असलो, एकसारखी मार्क जरी असली ना, तरी ज्या शाळेवर ही शिक्षिका म्हणून जाईल त्याच शाळेच्या मागच्या वावरात भांगलताना मला हिला खिडकीतनं बघायला लागलं. एकाच वर्गात असून एका वर्गात नसणार, कारण आम्ही मागासवर्गीय. हिच्या हातात खडू आला आणि माझ्या हातात खुरप. हेच काय तो न्याय हाय हितलं. नाही रेश्मी, तू चांगला विचार कर, तुझं चांगलं शिक बघ. माझ्या चांगला विचार करण्यामुळेच चांगलंच झालं, आणि माझं कवाच नाही. पण मॅडम मी धीर नाही सोडणार, प्रयत्न करत राहीन. मुरडाला कधी आला ना तर आम्हाला भेटल्याशिवाय जाऊ नका. अरे तुमच्याशिवाय करमणार नाही रा आम्हाला. मग काय रे का, तुमचं एक भार आहे. काय बी झालं तरी तुम्ही एकमेकांना सोडत नाही. पण आमचं काय, आता आमासनी बी तुमची सवय झाली रे. किस्त बी भांडलो असलो तरी तुमच्याशिवाय मज्जा बी नाही. आमचं काय, आमचं हेच गाव आहे, आम्ही कवा बी शाळेत येऊ शकतो. पण तुमच्याशिवाय ही शाळा बी आपलीशी वाटायची नाही.
सगळेजणी कायम माझ्या मनात राहणार आहेत. उद्या कुठे जरी गेला ना तरी आमची आठवण काढा बरं का. अभिजित, पुन्हा केव्हा भेटशील केवढा? माहित नाही, बहुतेक निकाला दिवशीच. मी मुरडाला बाजारला आल्यावर भेटशील का? नाही म्हणजे माझ्या सुट्टीसाठी आई पप्पांकडे जायचं बोलली होती. आता सगळी सुट्टी तिकडेच असणार. अभिजित, लय आठवण येईल तुझी. मी वाट बघीन ना निकालाची. आणि माझी? तुझी आयुष्यभर म्हणलंस तरी. चल जाते मी. काळजी घे स्वतःची. येते म्हणावा. बरं येते. आता तर दिलं हेच आहे. पुन्हा कधी येईन ना तेव्हा नक्की काहीतरी घेऊन येईन तुझ्यासाठी. येते.